काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री, यांनी एक मुलाखतीत विधान केलेलं आहे. राष्ट्रवादीतले साधारण 5 ते 6 आमदार अस्वस्थ आहेत, ते खासदार अस्वस्थ आहेत. ते काय करतील हे सांगता येत नाही, पण मोदी शहा त्यांच्या मागे हात धुवून लागले. बघा, शिवसेनेचे 6 खासदार फोडले. अस्वस्थ असणे वगैरे या गोष्टी का आम्ही मानत नाही. आपण मशाल चिन्हावर निवडून आलात, मग अस्वस्थ व्हायचं कारण काय? तुम्ही स्वीकारलत ना, मशाल चिन्ह स्वीकारलं तुम्ही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं नेतृत्व स्वीकारलं आणि तुम्ही निवडून आलात पक्ष फुटल्यावर. तसंच अजित पवार यांनी पक्ष फोडल्यावर माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुतारी या चिन्हावर निवडणुकीत उतरला लोकसभेच्या. आणि मला वाटतं त्यांनी त्यांच्या 7 की 8 जागा निवडून आल्या, फार कष्टानं. या जागा सहज निवडून येत नाही ना. पवार साहेबांनी सुद्धा त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये वणवण फिरून खासदार निवडून आणले आणि त्यांनी कमी जागा, मला वाटतं त्यांनी 10 जागा लढवल्या आणि 8 जागा जिंकल्या. मला वाटतं 8. करेक्ट. अस्वस्थ व्हायचं कारण कोणाला असण्याचं कारण नाही. का अस्वस्थ आहे? आपण तुतारी चिन्ह स्वीकारलं, आपण शरद पवार साहेबांचं नेतृत्व स्वीकारल्यावर निवडून आलेला. आणि शिवसेनेचे खासदार असतील किंवा माननीय पवार साहेबांचे खासदार असतील किंवा महाराष्ट्रातले काँग्रेसचे खासदार असतील, तुम्हाला झालेलं मतदान आणि तुम्हाला जे लोकांनी निवडून दिलं आहे ते मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या विरोधामध्ये मतदान करून तुम्हाला निवडून दिलं आहे. मग अस्वस्थ का होतं? कोणाला घाबरताय? काही कारण नाही ना. मला वाटत नाही की पण अस्वस्थ वगैरे कोणी नसतं. मोदी आणि शहा आणि इतर काही घटक हे दबावाचं राजकारण करतात आणि असे मासे आपल्या गळाला लावतात. पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांनी नक्कीच माननीय पवार साहेबांकडे पोहोचवली असं तेवढंच मी मानतो. राऊत साहेब, तुम्ही म्हणता की अस्वस्थ असण्यामागे काही कारण आमचे का आता आमचे 6 गेले, कशा करता अस्वस्थ होते? नाही, अस्वस्थ होण्यामागचं मूळ कारण हा निधी असतो. कारण त्या मतदारसंघाचा विकास किंवा त्या कसला विकास करतायत? कसला विकास? 100 कोटी दिले तरी विकास नाही करू शकत. नरेंद्र मोदी वाराणसीचा विकास नाही करू शकले अजून. नागपुरात जाऊन बघा काय विकास आहे तो. कसला विकास? कसा विकास कोसळतोय तो बघा तुम्ही. नांदेडला काल पूल कोसळला, मिसिंग लिंक कोसळला, अख्ख्या राज्यभरात रस्त्यांवर खड्डेच खड्डे. हा विकास? कोणत्या विकासासाठी यांना अस्वस्थ व्हायचं कारण आहे? लोकांमध्ये राहायचं, पुढल्या निवडणुकीसाठी संघर्ष करायचा आणि आम्ही सत्तेत येऊ हा आत्मविश्वास ठेवायचा. 2029ला देशामध्ये इंडिया आघाडी सत्तेमध्ये येणार आणि महाराष्ट्रामध्ये 2029ला हे भ्रष्ट सरकार आम्ही उखडून फेकून देऊ, हा आमचा आत्मविश्वास आहे. अस्वस्थतेचं दुसरं कारण असं असू शकतं की एनसीपी, काँग्रेस या पक्षातल्या अनेक खासदारांच्या सहकारी संस्था, साखर कारखाने अशा संस्था आहेत. त्यामुळे साहजिकच या तुम्हाला दबाव येतो. मग तुम्हाला माननीय पवार साहेबांकडून उमेदवारी लढताना जिंकतानाही आठवलं नाही का? आपण माननीय पवार साहेबांकडून व त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी घेताना, त्यांच्याकडून कष्ट करून घेताना, व आमच्याकडे जे 6 खासदार गेले पक्षाची उमेदवारी घेताना, उद्धव ठाकरे यांच्याकडून कष्ट करून निवडणुका जिंकून घेताना कोणाला काय वाटलं नाही का? वाटलं ना. काँग्रेस पक्षाचे सुद्धा जे खासदार निवडून आले त्यासाठी काँग्रेस पक्षाचेही कष्ट आहेत ना. मग राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, इथे तेव्हा नाना पटोले अध्यक्ष होते. या सगळ्यांचे कष्ट आहेत. तेव्हा तुम्हाला अस्वस्थता का वाटत नाही? अरे बापरे, मी या पक्षात आलो तर माझे साखर कारखाने, सहकारी कारखाने काय जे आहेत ते अडचणीत येतील. आम्ही विरोधी पक्षात असताना तुम्ही आमच्याकडे आलेला आहात. आम्ही सत्तेत नव्हतो हे तुम्हाला माहिती आहे. शरद पवारांनी
एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर आपण टीका केली होती, त्यानंतरचं टायमिंग आहे तुमच्याकडनंही फडणवीसांची भेट घेण्यात आली. आमच्याकडनं म्हणजे कोणाकडून? आमदार आणि आमदारांचं असं म्हणणं आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीसांची भेट दिली, मग आम्ही त्याच्यावरती बोलत नाही. सोडून द्या, तो विषय काल झाला, तो विषय काल संपलेला आहे. माननीय शरद पवार साहेबांचं माझी काल चर्चाही झाली, सुप्रियाताईशी माझं बोलणं झालेलं आहे. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या, बस. पण राऊसाहेब, तुम्ही भेट तुमच्या ज्या घेतल्यानंतर भावना व्यक्त आव्हाडांनी केल्या, तुमच्यावर टीका केली की करू द्या ना. तुम्ही एनसीपीचे नेते तुमच्यावर टीका करतायत, शिंदे शिवसेनेचे मंत्री आमदार तेही टीका करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की संजय राऊत ह्या विषयात राजकारण आणू पाहत आहेत. नाही संजय राजकारण राऊत यांनी हे करू नये, परत ही भेट ही काही निव्वळ योगायोग होती, असेल ना. अशा सगळ्या अनेक गोष्टी त्यांनी आम्ही म्हटलेल्या आहेत. आमच्या भावना शिंदे व्यक्त असं केल्या. म्हणतात की खरं तर एवढे मोठे नेते जर मला भेटत असतील तर इतक्या छोट्या मनाने टीका केली जाऊ नये. मी अजिबात झालं म्हणतात. मी हो ठीक आहे, कद्रूपणा आहे म्हणा, कद्रूपणा आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही एकनाथ शिंदेविषयी मी वारंवार सांगितलं, त्यांनी पक्ष सोडला आणि ते भारतीय जनता पक्षात गेले म्हणून आमचं भांडण नाहीच आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर त्यांनी दरोडा टाकला अमित शहांच्या मदतीनं, हे भांडण आहे. अजित पवार पक्ष सोडून गेले पवारांचा म्हणून भांडण्याचं कारण नाही. शरद पवारांच्या हयातीत त्यांनी स्थापन केलेला पक्ष अमित शहाच्या मदतीने तुम्ही चोरताय, जशी राम मंदिराची लूट करताय तसे ही पण तुम्ही लूट केली. हा वादाचा विषय, आणि हा वादाचा विषय सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा कायम ठेवला पाहिजे. माझ्यासारखा माणूस आहे हा हे अशा गोष्टी विसरत नाही, कारण आम्ही आमचं अख्खं आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे मालक तुम्ही कसे काय झालात? तुम्ही कसे आईबाप झालात त्या पक्षाचे? किंवा पवार साहेबांच्या पक्षाचे आईबाप पार्थ पवार, जय पवार, सुनेत्राताई पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांनी स्थापन केलेल्या पक्षाचे आईबाप होऊ शकतात का? आणि बाप आहे ना अजून तिकडे सिलोरोकला किंवा वायबी चव्हाण प्रतिष्ठानला बसलेला असतो. हे मिस्टर ते तुम्ही ज्यांची नावं घेतलीत ना माझ्यावर टीका करणाऱ्यांना, ही एक स्वाभिमानाची ठिणगी मनामध्ये असायला पाहिजे, ती आमच्यामध्ये आहे. पण कालचा जो विषय झाला त्यानंतर हा विषय आता बंद अरे बघा, यापुढे असं हा नाही. विषय किंवा माननीय शरद पवार साहेब हे आमचे नेते आहेत, महाविकास आघाडीचे ते सुप्रीम लीडर आहेत. त्यांच्या मनात माझ्याविषयी कायम श्रद्धा आणि आदर हा राहिला आणि राहील. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. मला काल वाटलं की आम्ही अस्वस्थ झालो, ती मी अस्वस्थता व्यक्त केली. आणि काय एकनाथ शिंदे सांगतात आम्हाला कद्रूपणा कद्रूपणा. तुमच्यातला किती कद्रूपणा आतमध्ये कुठून कुठून भरलाय तो जर बाहेर काढला तर काय कराल तुम्ही? ज्या पक्षानं, ज्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला इथपर्यंत पोचवलं त्यांच्याविषयी तुम्ही काय कृतज्ञता ठेवली? नाही ना. त्यांनी हे बोलू नये. शरद पवार यांच्यासारखा नेता जेव्हा अशा व्यक्तीला भेटतोय तेव्हा त्या व्यक्तीला प्रतिष्ठा मिळते. हे पवार साहेबांचं मोठेपण असं माझं म्हणणं आहे. पवार साहेब इतके मोठे नेते आहेत, ते जेव्हा एखाद्या गद्दाराला भेटतात किंवा गद्दार त्यांना भेटतो एखादा आमच्या दृष्टीनं, तेव्हा त्या गद्दाराला प्रतिष्ठा मिळते. ही एवढंच मत मी व्यक्त केलं. पिंपरी चिंचवड